हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। कशात तुम्ही सर्व एकदम मजेतच असाल। तर बिट्टू घरी आल्यानंतर एवढी खुश झाली कारण बाबा आले होते आणि बाबा आले तर बाबांनी येताना तिच्यासाठी टॉयज सुद्धा आणलेत। मग काय बाईची मज्जाच मज्जा, खूप खुश झाली। त्यानंतर जसं स्कूलमध्ये टीचरने तिला शिकवलं, घरी आल्यानंतर ती बाबाला शिकवत होती। जेवण वगैरे आवरल्यानंतर मी सर्वात आधी माझे 2 व्हिडिओ होते ते बनवले। व्हिडिओ झाल्यानंतर माझी इथे फेवरेट हेअरस्टाईल केली, जी मी घरी रोज करते माझे काम करत असताना। बघू 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 झुटी मला उल्लू बनवते। बघू 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 दाखव, खोटं सांगते, मला उल्लू बनवते। मला काय लावून आले हाताला? हा, कलर आहे तो। आम्ही दोघी सासूना बाहेर बसलेलो होतो, तेवढ्यात आमच्या बाजूचा एक मुलगा आला बिट्टू सोबत खेळायला। मग त्याचीच गाडी आहे जी इथे बाहेर तुम्हाला दिसत असेल। मग आम्ही दोघी सासूना गोष्टी करत होतो आणि बिट्टू त्या गाडी सोबत खेळत होती। त्यानंतर अजिबातच मी शूट केला नव्हता, शूट केला तर तो केला दुसऱ्या दिवशीचा। दुसऱ्या दिवशी बाबा सकाळीच त्यांची गाडी होती तर सकाळीच ते निघून गेले। गेले काही दिवस झाले ना, माझी शूट करायची इच्छाच होत नाहीये आणि शूट केला तर 1-2 शूट करते, त्यानंतर मी शूट करणं बंदच करते। असं काय झालंय मलाही समजत नाहीये। तर जाऊ ड्युटीला निघून गेल्यानंतर मी इथे करत आहे स्वयंपाक। त्यांनी पीठ वगैरे मोडून दिलं होतं मला। भाज्या वगैरे मी हे सकाळीच करून घेत असते 10-10:30च्या दरम्यान। आता बस हे चपात्या आवरल्या की मला बिट्टूला सुद्धा घ्यायला जायचं होतं स्कूलमध्ये। बिट्टूला स्कूलमधून आल्यानंतर बिट्टूचं इथे रडणं वळणं सुरू झालं होतं की मम्मी मला चॉकलेट पाहिजे। आणि रोज रोज का बाहेरच्या मुलांना चॉकलेट देणार, मला अजिबात आवडत नाही। तिचं लक्ष चॉकलेटवरून निघावं म्हणून मी तिला म्हटलं, बघ किती छान रोज फ्लावर आलंय, असं काहीतरी सांगून मी तिला गोल गोल बोलून आतमध्ये आणलं। मग ती तिच्या डॉल सोबत खेळत होती। इथे सासूबाई बसून जेवण सुद्धा करत आहेत। बंदूकने मारते का मला? हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। कशात तुम्ही सर्व एकदम मजेतच असाल। तर इथे माझं सर्व काम जे आहे ते झालेलं आहे। स्वयंपाक वगैरे आवरला, बिट्टूला आणले, आता करते मी जरा पेट पूजा आणि बिट्टूलाही जेवण भरवते। जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक नक्की करत जा। आज काही खास नाही आहे, आज तर तसं सॅटरडे आहे पण काही खास नाही आहे असं। तर आज बनवली आहे उडदाची डाळ, ज्याला मस्त खोबरं खीस लावून हिरव्या मिरच्यांमध्ये बनवली आहे। आज आहे शुक्रवार आणि शुक्रवारी मी काहीतरी चिकन मटणातलं खाणार नाही, शक्यच नाही। मग काय दिसलं ना मला डब्यामध्ये बोंबील मस्त भाजून घेतल्या। या बोंबील भाजल्या होत्या मी माझ्या जेवणासोबत खायला, मला खूप आवडतात भाजलेल्या बोंबील। तर ही आहे आमच्या दोघींची प्लेट। इथे बिट्टूने सर्व पसारा काढून ठेवलाय आणि या पसाऱ्यासोबतच आम्ही तिथे बसून तिच्यासोबत गोष्टी गप्पा करून तिला मी जेवण बनवत असते। आणि इथे तुम्हाला जे कपडे दिसत आहे ना, ही सर्व शॉपिंग आमच्या दोघांसाठी झालेली आहे कारण आमच्या दोघांचा आहे बर्थडे आणि मी ऑनलाईनच शॉपिंग केली आहे। आत्ता मीनू ड्युटीवरून आली आहे, म्हणाली मी 2 वाजता येते। आता 6 वाजायला 10 मिनिटं बाकी आहेत। मॅडम सकाळपासून तशाच गेल्या होत्या की मी दुपारी येईल अशा आचेने, आणि आता त्यांना उपवास घडलाय। आत्ता बिचारी जेवण करते। किती अवघड दिवस आहे, पोटा पाण्यासाठी काय काय करावं लागते। आतडे मारून वजन कमी करायचं नाही। वाह, क्या टॅलेंट है तुम्हाला। क्या टॅलेंट है आपका। मीनू सकाळी थोडासा नाश्ता करून गेली होती फक्त, आणि मी त्यावेळेस तिला विचारलं सुद्धा होतं की तू घरी किती वाजता येणार आहे। त्यावर ती बोलली की मी माझी ड्युटी संपून 2 वाजेपर्यंत घरी येणार आहे। पण 2 वाजता मी वाटच बघत बसली की आता मी 2 वाजे तरी आली नाही, 3 वाजले आली नाही। मी शेवटी तिला फोन केला, म्हटलं की किती वाजता येणार आहे। ती म्हणाली बाई मला खूप वेळ आहे। म्हटलं वा वा, तू ते म्हणाली की मी 2 वाजता येते, तशीच गेली तू उपाशी। हो आता काय करणार म्हणे, आमची ड्युटीच तशी असते। मग काय इथे सुरुवात केली आता संध्याकाळच्या जेवणामध्ये बनवत आहे वांगे आणि बटाटे। तशी तर माझी 2 दिवसापासून काहीतरी गोड खायची इच्छा झाली होती आणि सकाळीच असं चिडवण्यासाठी मुद्दाम जाऊला म्हटलं खीर करू का ग, तर ती म्हणाली बाई तू गप्पच बस, तू फक्त म्हणते आमच्या तोंडाला पाणी आणते आणि बनवत काही नाही। मग काय शेवटी घेतली नाही ते बनवायला खीर, कारण माझीही खूप इच्छा झाली होती 2 दिवसापासून। वंदना घेतल्यानंतर इथे बाबासाहेबांबद्दल बिट्टूला आणि आर्यनला दोघांनाही ती सांगत आहे की त्यांनी किती संघर्ष केलाय त्यांच्या जीवनामध्ये। सासूबाई इथे बसलेल्या आहेत आणि मी तयारी करतायत ती म्हणजे खिरीची। मस्त तूप तापलंय, आता याच्यामध्ये खिसलेलं खोबरं टाकणार। इथे मी शिजलेल्या भाताची खीर करत आहे आणि ती मला खूप आवडते। शिजलेला भात असतो, त्यामध्ये थोडीशी इलायची टाकायची, साखर टाकायचं, दूध टाकायचं, मिक्सरमधून बारीक पेस्ट काढून घ्यायची। एवढी बारीक नाही, थोडीशी जाडसर ठेवायची आणि मस्त भरपूर सारं दूध टाकायचं
खोबरं खीस फ्राय करून घ्यायचं. त्यामध्ये अशी खीर मला खूप आवडते आणि त्यामध्ये थोडीशी ड्रायफ्रूट, एवढी छान खीर होते ना ती. आणि गोड अजिबात आवडत नाही, थोडीशी फिकी आणि त्यामध्ये हलकंसं असं मीठ, एवढी छान बनते ती खीर. वंदना झाल्यानंतर 20-25 मिनिट मीनू आणि बिट्टू इथेच होतंय आणि एकच गाणं वाजत आहे वारंवार. आणि ते गाणं बिट्टूला काय, मला आणि माझ्या घरातल्याला सर्वांनाच आवडते. कोणाला लॉक करते? तर अशी डोकं दुखवणी या दोघं भावांची मस्ती रोजच सुरू असते. बिट्टू त्याचे कधी कधी मुद्दाम खेटे घेते किंवा तू कधी कधी तिचे मुद्दाम खेटे घेते आणि मग या दोघांची भरपूर अशी धुमाताळ मस्ती होते. आता तिला घेऊन मी रूममध्ये आली आणि इथे रूममध्ये बिट्टूचा थोडासा अभ्यास पण सुरू आहे. फेसवॉश करून खूप सारा माझ्या चेहऱ्याला मी जे डॉक्टरांनी मला दिलेलं जेल आहे ते लावून घेतलंय. भरपूर दिवस झाले लावते पण अजून काहीच फरक जाणवत नाही. कधी काय माहिती हा चमत्कार घडेल आणि माझ्या चेहऱ्यावरचे सर्व पिंपल्स निघून जातील. मला तर वाटते हे स्वप्न आता फक्त माझं स्वप्नच राहील की माझ्या चेहऱ्यावरचे पूर्ण पिंपल्स निघून गेलेत. चला तर मग असा होता माझा आजचा दिवस. आवडला असेल ब्लॉग तर लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आता बाय बाय.